सायंटिस्ट लोकांना एक नवीन गोष्ट सापडलेली आहे ज्याचं नाव आहे आइन्स्टाईन रिंग. काय भानगड असेल बरं ही आइन्स्टाईन रिंग? वाचलंय कधी कोणी? कालच्याच पेपर मध्ये आलेला आहे. आइन्स्टाईन रिंग काय असेल? काय वाटतं तुम्हाला काय असायला पाहिजे? क्वांटम विषय असेल काहीतरी. आणखीन आइन्स्टाईनने कशाबद्दल काम केलं होतं? थांबा तुमचं नॉलेज चेक करूया आपण. आइन्स्टाईन कशासाठी फेमस आहे? आपल्या सायन्स मध्ये किती पार्ट आहेत एमपीएससी ला? सायन्स मध्ये काय काय शिकावं लागणार आहे आपल्याला? बायोलॉजी, केमिस्ट्री, फिजिक्स, बरोबर? ॲटम बॉम्ब कशामुळे तयार झालेला आहे? कोणत्या फॉर्म्युल्यावरून? आइन्स्टाईन कशासाठी फेमस आहेत? तर E=mc². हा फॉर्म्युला दिला, याचा वापर करून नंतर मादाम क्युरी आणि पेरी क्युरी या सायंटिस्ट लोकांनी पहिला ऑटोमिक बॉम्ब बनवण्यासाठी मदत केलेली आहे. ठीक आहे. हे दाम्पत्य होतं, जर्मनीवरून पळून आले होते, ते ज्यू वंशाचे होते, अमेरिकेमध्ये राहिले. त्यांनी मग ॲटॉमिक बॉम्ब बनवण्यासाठी अमेरिकेला मदत केली. त्याचं पहिलं परीक्षण हिरोशिमा नागासाकीवरती झालं. ठीक आहे. त्याचबरोबर रिलेटिव्हिटी, थेरी ऑफ रिलेटिव्हिटी, हे काही महत्वाचे काम आहेत जे आइन्स्टाईनने केलेले आहेत. ठीक आहे. याच्यामध्ये काय आहे काय नाही ते आपल्याला जायचं नाही. आपला मेन कन्सर्न आहे आइन्स्टाईन रिंग काय आहे, जो की आता शास्त्रज्ञांनी शोधून काढलेला आहे. शोधून काढलेला आहे म्हणण्यापेक्षा आइन्स्टाईन रिंगचा शोध 19व्या शतकामध्येच लागलेला आहे, पण सध्या ते दिसलेलं आहे आपल्याला. तर आइन्स्टाईन रिंग काय असतो? इट इज अ रेअर रिंग रिंग ऑफ लाईट. काय कळालं याच्यावरून? नाही. सपोज करा हा एक डार्क मॅटर आहे, ते काळा म्हणजे डार्क मॅटर आहे. ठीक आहे. एकतर हा काय आहे? डार्क मॅटर, किंवा एखादी गॅलेक्सी, किंवा ग्रुप ऑफ गॅलेक्सी. या तिन्हीपैकी काहीतरी असेल ते. आता हे डार्क का दिसायला लागले? कारण हे काय जवळ नाहीये. दुरून कोणतीही गोष्ट आपल्याला एका टिंबासारखे दिसत असते, आणि टिंब कसा असतो? डार्क असतो, बरोबर? तर आइन्स्टाईन रिंग म्हणजे अशी रिंग लाईटची ज्याच्यामुळे काय व्हायला लागले, ह्या डार्क मॅटरच्या आधी अशी एक रिंग बनायला लागली, जी की लाईटची रिंग असते. आणि सायंटिस्ट लोकांच्या मते हा जो डार्क मॅटर असेल, एकतर डार्क मॅटर जर असेल तर तो त्या रिंगच्या सेंटरमध्ये असेल, आणि गॅलेक्सी किंवा ग्रुप ऑफ गॅलेक्सी असतील तर त्या रिंगच्या बॅक साइडला कुठेतरी असतील ते. आता ह्याच्यामुळे होणार काय? डार्क मॅटरचा अभ्यास करण्यासाठी सोपं जाईल असं म्हणणं आहे सायंटिस्ट लोकांचं. आणि डार्क मॅटर आपल्यासाठी का महत्वाचा आहे? कारण सायंटिस्ट लोकांच्या मते युनिव्हर्स मध्ये जे काही पार्टिकल्स आहेत त्यांच्यापैकी 85% डार्क मॅटर पासून बनलेले आहेत. पण योगायोगाने म्हणा किंवा नशीब आपलं खराब आहे म्हणा, आजपर्यंत डार्क मॅटर काय आहे तेच आपल्याला माहिती नाही. सायंटिस्ट लोकांच्या मते काय आहे, आपलं जे युनिव्हर्स आहे, मग युनिव्हर्स मध्ये म्हणजे बनलेली प्रत्येक गोष्ट कोणतीही असो, ती झाडं, माती, हवा, पाणी, काही असेल ते, ती प्रत्येक वस्तू कशापासून बनलेली आहे? काहीतरी मॅटर पासून बनलेली आहे. आणि त्या मॅटर पैकी 100% जर मॅटर असेल तर त्या 100% पैकी 85% हा डार्क मॅटर आहे.
आणि ह्या डार्क मॅटरचा अजून शोध लागला नाही, तर आइन्स्टाईन रिंग या डार्क मॅटरच्या शोधामध्ये महत्वपूर्ण भूमिका निभावू शकते असं सायंटिस्ट लोकांचं म्हणणं आहे. त्याच्यामुळे आपल्याला माहिती पाहिजे की आइन्स्टाईन रिंग काय आहे. तर आइन्स्टाईन रिंग काय आहे? एक प्रकारची रेअर रिंग ऑफ लाईट आहे, ज्याच्या एक तर सेंटरमध्ये डार्क मॅटर असेल, किंवा गॅलेक्सी असेल, किंवा ग्रुप ऑफ गॅलेक्सी असतील, किंवा त्या लाईट रिंगच्या बॅक साईडला कुठेतरी ते प्रेझेंट असतील. ठीक आहे. आणि ह्याचा परिणाम काय होणार आहे? ह्याच्यामुळे काय व्हायला लागले माहिती आहे का? इट गिव्स किंवा इट इज अ परफेक्ट एक्झाम्पल ग्रॅव्हिटेशनल लेन्सिंग. आणि हे जे डार्क मॅटर आपलं आइन्स्टाईन रिंग आहे ते कशाचं एक्झाम्पल आहे? ग्रॅव्हिटेशनल लेन्सिंगचं एक परफेक्ट एक्झाम्पल आहे. आता तुम्ही म्हणसाल सर ग्रॅव्हिटेशनल लेन्सिंग काय भानगड आहे? तर ग्रॅव्हिटेशनल लेन्सिंग म्हणजे डिस्टॉर्शन अँड मॅग्निफिकेशन ऑफ लाईट फ्रॉम distant galaxies that are behind the Einstein ring. ग्रॅव्हिटेशनल लेन्सिंग म्हणजे काय? डिस्टॉर्शन अँड मॅग्निफिकेशन ऑफ लाईट. डिस्टॉर्शन म्हणजे काय? डिस्ट्रॉय करणे, म्हणजे विखुरणे. ठीक आहे. डिस्टॉर्शन म्हणजे काय? मराठीमध्ये विखुरणे म्हणू शकतो आपण त्याला. आणि मॅग्निफिकेशन म्हणजे काय? मोठे होणे. म्हणजे छोटी गोष्ट असेल तर मोठी दिसते, मोठी असेल तर आणखीन मोठी दिसते. तर दोन्हीही गोष्टी होतात कुणाच्या? लाईटसाठी. म्हणजे जी लाईट या आइन्स्टाईन रिंगच्या मागच्या असलेल्या लागली आहे, त्या लाईटचं एकतर डिस्टॉर्शन होईल किंवा त्याचं मॅग्निफिकेशन होईल. आणि त्याच्यामुळे आपल्याला कशाचा अभ्यास करायला सोपा जाईल? डार्क मॅटरचा अभ्यास करायला सोपं जाईल. राहील लक्षात तुमच्या? आइन्स्टाईन रिंग ऑफ अ रेअर रिंग ऑफ लाईट का महत्वाची आहे? कारण सायंटिस्ट लोकांच्या मते आपलं जे युनिव्हर्स आहे ते 85% डार्क मॅटर पासून बनलेलं आहे. पण डार्क मॅटर काय आहे तेच माहित नाही आपल्याला. आणि हे जे आइन्स्टाईन रिंग आहे ते डार्क मॅटर शोधून काढण्यासाठी महत्वपूर्ण भूमिका घेऊ शकते. म्हणून आपल्याला माहित पाहिजे की आइन्स्टाईन रिंग काय आहे. आणि आइन्स्टाईन रिंग कोणत्या प्रकारचं परफेक्ट एक्झाम्पल आहे? तर ग्रॅव्हिटेशनल लेन्सिंगचं एक परफेक्ट एक्झाम्पल आहे. मग ग्रॅव्हिटेशनल लेन्सिंग काय प्रकार आहे? तर ग्रॅव्हिटेशनल लेन्सिंग काय करतं? डिस्टॉर्शन अँड मॅग्निफिकेशन ऑफ लाईट. एवढं जरी तुम्हाला माहिती असलं तरी भरपूर झालं. ठीक आहे.